पुण्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने आपल्याच पतीचा खून केलाय। जॉय लोबो असं मृताचं नाव असून आरोपी पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर अँगनेल कसबे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। मुलीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याची माहिती समोर येत आहे। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। मात्र पोलिसांनी 230 सीसीटीव्हीचं फुटेज तपासत आरोपींना बेड्या ठोकल्या। मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। या घटनेबाबत अधिक माहिती अशी, सॅन्ड्रा लोबो आणि जॉय लोबो हे पती पत्नी असून 17 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता। त्यांना एक अल्पवयीन मुलगी आहे। या मुलीचं अँगनेल कसबे नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते। अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर जॉय लोबो याने पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती। मारहाणीचा राग मनात ठेवून जॉय लोबो याचा तिघांनी मिळून चाकूने खून केला। त्यानंतर त्यांनी एक दिवस त्याचा मृतदेह घरातच ठेवला। दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा मृतदेह सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला।